माईची खटखट. गडा भाऊ तो इकडच येते. कुठ चालला गडा भाऊ? अरे श्यामा, चाललो तो मायावाल्या आयटम कडं. येतो कीच्या घराकडून चक्कर मारून. काय गडा भाऊ, नुसता आयटम कडच फिरते का हो? वहिनीला माहित होईल ना. तिला कुठ माहित होते श्यामा भाऊ का? ही गोष्ट आपल्यातच आहे ना. आणि तू मायाजवळचा मित्र आहे, तू तर सांगत नाहीच ना. भाऊ तस नाही गा. एखादा दिवस तू या मागाली वहिनी की तुले चांगलाच तुडवते मग. अरे श्यामा भाऊ, बायकोले तुले भेटाले चाललो म्हणून सांगत असतो ना का? एक दिवस तू मले पण लाता खाऊ घालते का तू गडा भाऊ? तू माया सोबतीये चांगला श्यामा. तू असा बोलत तर माय काय होईल. चल मायासोबत आता येऊ माया आयटमले भेटून. बर चल गडा भाऊ. गडा भाऊ तू या आयटमले सांग ना तिची मैत्रीण घेऊन याले सोबत. मले लय आवडते ते. हो चल येऊ जाऊन पटकन. तुया पण देते जमून आज मी. चल लवकर. गणा भाऊ तू या माल मस्त आहे रे. तू लय मज्जा आहे गणा भाऊ. एक घरवाली आणि एक बाहेरवाली. आता श्यामा, तुया पण जमून देतो ना. मग तुले पण घरवली आणि बाहेरवली होते मग. गणा भाऊ तू ही आयटम ते पाय. तिच्या मैत्रिणीच्या घरीचे दोघी पण सोबत आहे. हो ले का श्यामा, बोलावू का इकडचं तिले? का चालत श्यामा तिकडच भेटाले तिले. तू या मनानं गणा भाऊ. तू म्हणशील तर तिकड चल, पण माय जमून दे आज गणा भाऊ. हो श्यामा, देतो तुया आज जमून. चल तिकडेच जाऊ भेटाले. तू मित्र श्यामा, माया तुयासाठी तर जीव आहे. बस कर गणा भाऊ. आता का रडवते का? चल पटकन गणा भाऊ. तू या आयटमचा नवरा येईल नाही तर. हो चल. ये शांतीबाई इकडे ये. श्यामा तू जा तुझ्या मालकडे. मले पप्पी दे आज. आज तुम्हाला पप्पी नाही देणार. मैत्रीण आहे ना माझी येऊन, तिच्या समोर मागता का? श्याम्याले त्याचसाठी आणले सोबत. ते गेला पण तुझ्या मैत्रिणीकडे. तू आज पप्पी दे मला.